हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा एक ब्लॉग. आणि आज बनवूया आम्ही मस्त असा कुरकुरीत ब्रेड पकोडा. तर चला मग ब्रेड पकोड्याची रेसिपी बघून घेऊया. इथं मी बेसन घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी तेवढा घ्यायचं. मी इथं 1 कप बेसन घेतलेलं आहे. 2 चमचे मी 1 कप बेसनमध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ घालत आहे. त्यानंतर इथं घालत आहे चवीप्रमाणे मीठ, थोडंसंच तिखट, जस्ट फॉर कलरसाठी तेवढंच घालायचं. आणि आता हे चांगलं मिक्स करूया. आता थोडं पाणी घालून हा बॅटर तयार करून घ्यायचा. जसं आपण भजीला तयार करतो ना, सेम बटाटा भजीला जशी आपण बॅटर तयार करतो सेम पद्धतीनं विस्क करून छान असं बॅटर तयार करून घ्या. इथं माझा मुलगा मी मदत करू का म्हणून थोडा मदतही केला. केव्हाही जेव्हा आपण बेसनचं बॅटर करत आहोत तेव्हा विस्क करून घ्यायचा. जर विस्क करून घेतला तर तुम्ही बेकिंग सोडा घालायची गरज लागत नाही. तर चांगलं विस्क करून घ्या. त्यामुळे काय होईल की बेसन छान फुगलं जाईल. बेकिंग सोडाची काही गरज लागणार नाही. आणि मी यामध्ये बेकिंग सोडा अजिबात घातलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता बॅटर इथं किती छान झालेलं आहे. तर आपला बॅटर रेडी आहे. तर इथं माझ्याकडे बटाट्याची भाजी ऑलरेडी रेडी करून घेतलेली आहे. तर ही बटाट्याची भाजी नॉर्मल आपली. आणि मी इथं घेतलेले आहे ब्रेड स्लाइसेस. तर आता ही डायरेक्ट मी बटाट्याची भाजी याला लावून घेणार. ब्रेडला छान अशी भरून घ्यायची. छान काही लावायचं नाही, तूप किंवा बटर काही ब्रेडला लावून घ्यायचं नाही, डायरेक्ट भाजी लावायची. आणि हा जो स्लाइस आहे त्याला असा क्लोज करायचा आणि थोडं प्रेस करून घ्या. आणि आता आपण चाकू घेऊया आणि ट्रायंगल शेपमध्ये एक थोडा शेप देण्यासाठी कट करूया. तर हा बघा क्रॉस शेपमध्ये कट करून घ्यायचा. आणि हे बघा थोडी प्रेस करून घ्या. त्यामुळे काय होईल, एकमेक ब्रेड सुटणार नाहीत. आता आपण असेच हे सगळे स्लाइसेस करून घेऊया. तर इथं तेल ठेवलेलं आहे, तेल तापायला ठेवलेलं आहे मी. आणि आपण चेक केलं आहे तर तेल तापलेलं आहे. तर आता हे बॅटर आहे. आता ह्या बॅटरमध्ये जे बटाट्याची भाजी घालून जे ब्रेड स्लाइसेस करून घेतलेले आहेत ते छान डिप करून घ्यायचं. हे बघा असं डिप छान करून घ्या. आणि इथं तेल तापलेलं आहे, तेलामध्ये असं सोडून छानपैकी तळून घ्या. लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत मीडियम गॅसवर तळून घ्यायचा. जर घरात ब्रेड अवेलेबल असेल आणि बटाट्याची भाजी अवेलेबल असेल तर घरच्या घरीच बनवा ना तुम्ही पण ब्रेड पकोडा. कशाला बाहेरचा आणून खाता. तर नक्की बघा ही छानपैकी रेसिपी आणि नक्की ट्राय करा. मला असं वाटतं नुसतं बघू नका, तर नक्की ट्रायही करा ही रेसिपी. तर इथे बघा छान लाईट ब्राऊन कलर आलेला आहे आणि तयार आहे आपला ब्रेड पकोडा. तर आता बाकीचे ब्रेड पकोडाच मी करून घेते. आणि हे तुम्ही ब्रेड पकोडा तुम्ही जर चटणी बरोबर खाल्ला तरी छान लागतात किंवा सॉस बरोबर खाल्ला तरी बेस्ट लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा हा ब्रेड पकोडाची रेसिपी.
आणि नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. आणि हां, अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे माझ्या चॅनलला त्यांनी लवकर सबस्क्राईब करून घ्या.